आज आम्ही चाललेलो आहे आशिष दादाच्या गावाकडं. तर आता आम्ही चाललेलो आहे. बाय बाय. तर काही आता आम्ही थांबलेलो आहे आंबे घेण्यासाठी. आणि एक दुकान होतं आणि हे माहितीये का ओरिजिनल झाडाचे आंबे पण झाड. हा ते तिथं झाड आहे बघा. तर काही आता आलोय आम्ही आशिष दादाच्या घरी. आता आम्ही कुठं बसलेलो आहे माहिती का? उन्हाळ्यात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षित गाडेकर. Here we go. तर काही आज आम्ही चाललेलो आहे आशिष दादाच्या गावाकडं. तर त्यासाठीच ना आता आम्ही रेडी झालेलो आहे. म्हणजे मी नाही झालेलो आहे, अमोल दादा रेडी झालेला आहे, मम्मी रेडी झालेली आहे, पप्पा पण रेडी झालेले आहे आणि रेडा झालेला आहे. नाही झालोय. आता 2 मिनिटात रेडी होऊन येतो. तर आता आहे ना मी ना फटफट आवरतो. मला काय फक्त फेस वॉश करायचं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. बाय बाय. आम्ही रोज धोंड्याचं जेवण खातोय. गो तुम्ही आता लवकर जा, कारण की तुम्हाला उशीर होतोय. तुम्ही आता लवकर जा, तुम्हाला होतो उशीर होतोय. आम्हाला आहे ना खूप जास्त भूक लागली होती म्हणून ना आम्ही रस्त्यातून आहे ना असे चिप्स वगैरे घेतलेले. अजून काय घेतलेलं आहे, सेव वगैरे पण घेतलेले. आणि आम्ही ना मस्त गाणी ऐकत गप्पा मारत चाललेले. तर काही आता आम्ही थांबलेलो आहे आंबे घेण्यासाठी. आणि एक दुकान होतं. आणि हे माहितीये का ओरिजिनल झाडाचे आंबे पण झाड. हा ते तिथं झाड आहे बघा. त्यात किती भारी. काही आता आम्ही एका रिलेटिव्हच्या आहे ना अद्रकीच्या आहे ना फॅक्टरीवर आलेलो आहे. बघा खूप मोठी फॅक्टरी आहे आणि इतकी भारी आहे ना. हे बघा इकडे ना अद्रकीला आहे ना वॉश करताय. तिथून अद्रक चालली आहे वरती, तिथं पण वॉश होती. बघा काय भारी मेकॅनिझम आहे. इकडून क्लीन होऊन वाळून मग इथं पॅक करताय. हा ना काय भारी बघ ना मेकॅनिझम. काय होतं माहितीये का, पहिले नाही इथून शेतातून काढलेली अद्रक इथं जाते बरं का. नंतर ती नाही तर वॉश होती. वॉश होऊन डायरेक्ट एकदम क्लीन होऊन सुकली बी जाते बघ. तिथं सुकवते पण, सुकवून मग या पोते पण किती भारी. ते बघ तिकडे शेत घाण पाणी वापस माग पण येऊन जातं. इथं स्टोर होऊन जातं घाण पाणी. Rough, all they get picked up like a truck. Went in a clutch, that is a must. Wake up, get to it, ain't nothing about it. The only way to it is to it, no way around it. I'm 40, we cruising like the Caribbean with mileage. I'ma always be solid, I'm a young brother with knowledge. Go do the science, dog. Always I'm like a pilot, dog. तर काही आता आलोय आम्ही आशिष दादाच्या घरी. हॅलो कर मामा. मम्मी बसलेली समोर आणि टीव्ही पाहतोय आता आम्ही इथं. तर काही आता आम्ही चाललेलो आहे आशिष दादाचे त्यांच्या शेत बघण्यासाठी या साईडला. आणि बघा ना शेतात जाण्यासाठी बाप रोड रोड केलेला आहे. आणि वातावरण किती भारी आहे ना, एक नंबर. असे गरमी जाणवत नाही ना तर सिटीत या टायमाला घामाघूम झालेला असतो. कारण की इथून आहे ना धरण किती जवळ आहे. हा यसगावचं धरण आहे इथं क्लोजच. आम्ही ना आता बाजार सांगलीमध्ये आणि इथं जवळ आहे ना यसगावचं धरण सुद्धा आहे. तर त्यामुळे ना इथं पाण्याची कमतरताच नाही, नुसतं पाणी आहे. अशीच दादाची आणि त्यांची जी विहीर आहे का ती पूर्ण पाण्याने गच्च भरलेली आहे. चल आपण बघूया आता. हा आता बघूया. आम्ही शेतात चाललेलो आहे आणि लय भारी वाटतंय. वातावरणच इतकं भारी आहे. नॅचरल हवा चालू आहे. अजून आहे ना इथं ना गाय बैल पण आहे. त्यांच्या इथं ना ती घंटी बांधलेली आहे तर ती टुंग 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 आवाज पण करते. अजून पक्षी पण आहे खूप सारे, ते आवाज करताय. तर खूप भारी वाटतंय. आणि काही तिथं हवा माहिती काही समोरून जा म्हणजे हवा डोंगरावर झाली. आणि काही तिथं इतकी हवा सुटलेली आहे ना म्हणून बघा ते डोंगर कसे झाले. आणि मी आता पडायला आलतो इकडं दगड पाहिजे. जाऊ द्या पहा ते डोंगर किती भारी झालेले. भारी वाटतंय. गरमी बिलकुल जाणवतच नाही. डायरेक्ट असं वाटतंय थंडी आहे.
माझ्या नवीन झालेला मित्र मला घेऊन चाललेला आहे इकडे फिरायला. कुठं चाललोय आपण? काय रे तिकडं? तर काही जाता आम्ही तळाजवळ आलेलो आहे आणि ट्रॅकिंग करून जाणार आहे. ट्रेक आहे आता सगळं. चला. We should do tonight again, even in another lifetime. Find me there, and let's do tonight again. Those wicked problems are evaporating. Maybe I'm just guessing, but I've got a feeling. Whoa, we could dance all night. Whoa, at the end of time, we could do tonight. तर काही जाता आम्ही कुठं बसलेलो आहे माहिती का? तळ्यात. पण त्या तळ्याला पाणीच नाहीये. वाळलेलं तळ आहे. भारी वाटतं इथं. डोंगराच्या अजून जवळ आलोय आम्ही. आता ना अमोल दादा ते चाललेले आहे तिकडं वरती आणि मला खूप जास्त जिवाराला जायचं म्हणून मी चालले आता रिटर्न घरी. ते चालले तिकडे मी चाललोय रिटर्न आता. तर काही आता आम्ही धोंड्याचं जेवण करून चाललेलो आहे आता घरी आणि आता आहे ना आम्ही मस्त गाणे ऐकत जाणार आहे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण रिटर्न चाललो पण आता. हा तरी पण म्हणत असते आपण असं चाललोय की गाडीत बसलोय की वगैरे म्हणून. तर गाईज फायनली आता आलोय आम्ही घरी आणि आता झाली व्लॉग एंड करायची. नाही नो गाईज आजचा व्लॉग खूप जास्त छोटा झालेला आहे तरी आता थोडं ऍडजस्ट करून घ्या. कधी कधी ना व्लॉग ना घेताच नाही येत कारण की आज ना आम्ही गावाकडे गेलेलो होतो ना म्हणून मला तिकडे काही व्लॉग घेताच नाही आला म्हणून ना कधी कधी ना व्लॉग छोटा होऊन जातो. तर कसा वाटला आजचा व्लॉग आणि त्याच्या पहिले मला एक क्वेश्चन आहे की ना तुम्ही ना आपले ब्लॉग कुठून कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की मग आपल्याला पण कळतं की आपली ऑडियन्स कुठलची आहे. आणि मी ना हिंदीत ब्लॉग केले पाहिजे का मराठीत ब्लॉग केले पाहिजे का इंग्लिशमध्ये ब्लॉग केले पाहिजे हे पण सांगा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा. दर ब्लॉगमध्ये सांगायची गरज नाही आहे आणि जास्तीत जास्त आहे ना ह्या व्हिडिओला शेअर करा जसं की फ्रेंड्स ग्रुपवर फॅमिली ग्रुपवर. आणि तुम्ही सबस्क्राईब जरी केलेलं आहे तरी जास्तीत जास्त अजून शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. In another